आणि आता देशातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण शेतकऱ्यांना गिफ्ट मिळणार आहे। पीएम किसानचा हप्ता शनिवारी जमा होणार आहे। राज्यातील 92.71 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल। देशातील 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी जमा होणार आहेत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी पुन्हा एक मोठी खुशखबर समोर आली असून नुकतेच तुमच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा झाले असताना आणखीन 2,000 रुपयांची रक्कम येत्या शनिवारी तुमच्या बँक खात्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे। आणि याची पुराव्यासहित माहिती तुम्ही आजच्या बातमीपत्राच्या सुरुवातीला हेडलाईनच्या माध्यमातून पाहिलीच असेल, त्यामुळे याबद्दलची कोणती शंका तुमच्या मनामध्ये असण्याचे काहीच कारण नाहीये। तर मग शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 20 हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला त्यावेळेस 1 महिना उशिराने हे पैसे शेतकऱ्यांना मिळाले असल्यामुळे वाद हा 20 हप्ता खात्यामध्ये जमा होऊन साधारणतः 2 ते 2.5 महिने झाल्यामुळे केंद्र सरकारने यावेळेस पीएम किसान योजनेचा येणारा 21 हप्ता थोडा लवकर देण्याचा निर्णय घेतला आहे। तसेच राज्यामध्ये नुकत्याच झालेल्या तुफान अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित शेतकऱ्यांना थोडासा दिलासा भेटावा यासाठी सरकार त्यांच्या योजनांचे हप्ते यावेळेस थोडे लवकर वाटप करत आहे। कारण की पीएम किसान योजनेचा 20 हप्ता जमा होतात पुढील 8 ते 10 दिवसांमध्ये लगेच राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता जमा केला होता व त्यानंतर आता या महिन्यामध्ये लगेच राज्य सरकारने त्यांच्या नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला। आणि 7वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतोच की नाही, तर लगेचच केंद्र सरकारने त्यांच्या पीएम किसान योजनेच्या येणाऱ्या 21व्या हप्त्याचे वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे। आणि हा 21वा हप्ता तुम्हाला येत्या शनिवारी तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येईल, याची दक्षता सर्व पात्र शेतकऱ्यांनी घ्यायची आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, या पीएम किसान योजनेअंतर्गतची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केंद्र सरकारने 20 हप्ता वाटप करते वेळेस आपल्या राज्यामधील 60,000 शेतकऱ्यांना 2,000 रुपयांचा हप्ता हा जमा केला नव्हता। आणि यात 60,000 शेतकऱ्यांना आता राज्य सरकारने देखील नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे वितरण करते वेळेस टाळले असून त्यांना देखील केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नवीन नियमांतर्गत आता अपात्र करण्यात आले आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पण या नवीन नियमांतर्गत अपात्र झाला असाल तर तुम्हाला येणाऱ्या 21व्या हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये मिळू शकत नाहीत। त्यामुळे हा 21 हप्ता जमा होण्याच्या अगोदर तुम्हाला तुमचे पीएम किसान योजनेचे खाते चेक करून घ्यायचे आहे आणि यामध्ये काही त्रुटी आहे का ते तुम्हाला तपासून त्याचे निवारण करून घ्यायचे आहे। कारण की आता ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा झाला नसेल, या शेतकऱ्यांना आता येणाऱ्या कोणत्याच योजनांचे हप्ते यापुढे जमा करण्यात येणार नाहीत। तर मग अशा प्रकारची पीएम किसान योजनेच्या येणाऱ्या 21व्या हप्त्याबद्दलची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली। आणि अशाच प्रकारच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी लगेच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।